शाळा बंद, शिक्षक रस्त्यावर आणि सरकार मात्र अजूनही आंधळ बहिर मुंडल. प्रश्न असा, शिक्षकांची वेदना सरकारला दिसत नाही का, की शिक्षकांची कदर फक्त निवडणुकीपुरतीच? ज्यांनी या देशाला डॉक्टर, अभियंते, अधिकारी, नेता घडवले ते शिक्षक आज न्यायासाठी रडत रडत रस्त्यावर उभे, हा अपमान नाही का? देवरी उपविभागीय कार्यालयासमोर आज ज्या पद्धतीनं शिक्षकांचा संताप उसळलाय तो वादळ नव्हता, तो स्फोट होता. आकाश फाडून घोषणांचा आवाज घुमत होता. अन्याय नाही सहन करणार. मोर्चातील प्रत्येक चेहऱ्यांवर जळणारी वेदना आणि मनात एकच आगीचा प्रश्न, आमचं चुकलं तरी काय? टीईटीचा अन्याय, 15 मार्चचा दहशतवादी निर्णय, पेन्शन हिसकावून घेणारी निर्दयी व्यवस्था, शिक्षक सेवक या नावाखाली केलेला अपमान आणि पदवीधर शिक्षकांना वर्षानुवर्षे चाललेली फसवणूक, हे मागे मागे मुद्दे नाहीत, हे सरकारच्या अपयशाचं जिवंत पुरावे आहेत. शिक्षकांचा आवाज आज तलवारीसारखा धारदार होता. मागण्या मान्य झाल्या तरच आम्ही वर्गात परतू, नाहीतर हे आंदोलन आग बनून पसरत जाईल. सरकारनं आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पडलं तर आम्ही थांबणार नाही. सरकारसाठी हा अंतिम इशारा. शिक्षकांचा संताप कमी झाला तरी परत वाढतो, कारण हा केवळ पगाराचा प्रश्न नाही, हा सन्मानाचा प्रश्न आहे. शिक्षकांच्या सन्मान धोक्यात, मग शिक्षण व्यवस्था कशी टिकणार? अशा सरकारला प्रश्न विचारायलाच हवा. हा देश चालवता आहात की शिक्षकांना छळता आहात? आणि आता तुमच्याकडेही एक प्रश्न, जे शिक्षक तुमच्या मुलांचं भविष्य घडवतात, ते न्याय मागतात, तेव्हा त्यांच्या बरोबर उभं राहणार का? कमेंटमध्ये सांगा. शिक्षकांना हक्क हवेत की नाही? महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदा गवळी, गोंदिया.